हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्री फॉल यालाच रिलेटेड गॅलिलिओ लॉ ऑफ ऑड नंबर्स, त्याचबरोबर स्टॉपिंग डिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इनिशियल वेलॉसिटी, त्यालाच रिलेटेड रिॲक्शन टाईम आणि आपण रिलेटिव्ह वेलॉसिटी अशा वेगवेगळ्या टर्म डिस्कस करणार आहे. बघा, पहिली टर्म आहे ती फ्री फॉल. म्हणजे काय? समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, तो आपण एका हाईटवरून खाली सोडला असेल, याची जी मोशन आहे त्याला फ्री फॉल असं म्हणणार आहे. द मोशन ऑफ बॉडी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, निग्लेक्टिंग or ignoring air resistance and buoyancy of air. हवेचा विरोध जो आहे तो आपण निग्लेक्ट करणार आहे. बायन्सी फोर्स जो आहे तो एअरचा, तो आपण निग्लेक्ट करणार आहे. आणि असा ऑब्जेक्ट आपण एका हाईटवरून खाली टाकल्यानंतर ती जी काय त्याची मोशन आहे ती या अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे असणार आहे. या मोशनला आपण फ्री फॉल असं म्हणणार आहे. ज्याला ही बॉडी मोशनमध्ये व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येणार आहे, त्याला त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आहे. ॲक्सलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट असणार आहे आणि ते ॲक्सलरेशन म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याची व्हॅल्यू जी आहे ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी आहे. ही कुठल्या डिस्टन्सपर्यंत कॉन्स्टंट आहे? जे काय डिस्टन्स आहे, हाईट आहे, ती म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू आर. आरपेक्षा कमी किंवा आर एवढ्या अंतरापर्यंत या जीची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार आहे? जीची व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट असणार आहे. अशी ही जी काय व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमधली जी काय मोशन आहे ती युनिफॉर्म मोशन विथ युनिफॉर्म ॲक्सलरेशन, युनिफॉर्म मोशन विथ युनिफॉर्म ॲक्सलरेशन, अशा मोशनला आपण नाव देणार आहे फ्री फॉल. आता ज्याला बॉडी फ्री फॉलमध्ये असणार आहे त्याला सक्सेसिव्ह टाईम इंटरवलमध्ये कव्हर केलेलं जे अंतर आहे त्यांचा जो रेशो आहे तो 1:3:5:7 म्हणजे ऑड नंबर 1, 3, 5, 7 हे ऑड नंबर्स आहेत. यालाच गॅलिलिओ लॉ ऑफ ऑड नंबर्स असं म्हटलेलं आहे. यालाच गॅलिलिओ लॉ ऑफ ऑड नंबर्स, गॅलिलिओ लॉ ऑफ ऑड नंबर्स. काय आहे हा लॉ? द डिस्टन्सेस कव्हर्ड during the successive time intervals of a free fall body are in the ratio 1:3:5:7 अशा ऑड नंबर्समध्ये आपणाला मिळणार आहेत. कशा पद्धतीनं दाखवता येते बघा आपणाला. आपल्याकडं डिस्टन्सचं इक्वेशन जे आहे काय आहे बघा, एस इक्वल टू UT प्लस हाफ GT² असं आहे. सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन. आपण ज्याला बॉडी सोडणार आहे त्याला यूची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. एस इक्वल टू आपणाला हाफ GT² असं लिहिता येईल. यूची व्हॅल्यू काय असणार आहे? सोडत असताना 0 येणार आहे. आता पहिला टाईम 0 असणार आहे, डिस्टन्स असणार आहे ते 0 असणार आहे. त्यानंतरचा टाईम आपण T0 घेतला, डिस्टन्स आपण S1 असं म्हटलं तर काय येणार बघा, हाफ GT02. या हाफ जीला आपण कॉन्स्टंट समजला A, तर आपल्याला काय मिळणार? AT02. त्यानंतरचं डिस्टन्स आपण S2 घेतला, टाईम असणार आहे तो पहिला 0 दुसरा T0 म्हटलं आपण, त्याच्यानंतर काय येणार? 2T0. हाफ G2T0 म्हणजे काय येणार बघा, हाफ जीला आपण ए असं म्हणणार आहे, 4T0 असं घेता येणार आहे. आता पहिला सक्सेसिव्ह
टाईममधलं डिस्टन्सचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्या दोघांमधला रेशो समजा काय, पहिल्या दोघांमधलं अंतर जे आहे ते D1 इक्वल टू काय येणार, AT0 स्क्वेअर येणार. दुसऱ्या दोघांमधलं डिस्टन्स आहे ते काय येणार बघा, D2 इक्वल टू दोघांची वजाबाकी केली की काय येणार आहे, 3AT0 असं मिळणार आहे. समजा तिसरा डिस्टन्स आहे हाफ G, काय येणार हे 9T0 स्क्वेअर, म्हणजे 9A इंटू 9T0 स्क्वेअर. आता सक्सेसिव्ह टाईममधला डिस्टन्स काढायचं आहे. D3 इक्वल टू घेतलं तर काय येणार बघा, 9 आणि 4चा वजाबाकी येणार आहे 5T0 असं येणार आहे. चौथा अंतर घेतलं आपण तर काय येणार बघा, हाफ G इंटू 16T0 स्क्वेअर, म्हणजे A इंटू 16T0 स्क्वेअर. या दोघांमधला फरक घेतला तर चौथा अंतर सक्सेसिव्ह टाईम इंटरवल, म्हणजे पहिला टाईम 0 दुसरा T0, दोघांमधला फरक घेतला अंतराचा की D1 मिळाला. तिसरा टाईम तो T0, त्यांच्या अंतरामधला फरक घेतला 3T0 स्क्वेअर आला. त्यानंतरचा टाईम आहे 3T0, त्याचा दोघाचा फरक घेतला सक्सेसिव्हमधला S3 मायनस S2, तसा आपणाला तो मिळाला 5AT0 स्क्वेअर. आणि आता S4 मायनस S3 मिळणार आहे 16 वजा 9 म्हणजे 7AT0 स्क्वेअर. आता यांचा रेशो घेतला तर काय येणार, इथं 1 आहे असं म्हणूया. हे AT0 सगळीकडे कॉमन आहे, ते कॅन्सल करता येईल आपणाला, रेशोमध्ये कॅन्सल होणार आहे. 1:3:5:7, म्हणजे यालाच आपण गॅलिलिओ लॉ ऑफ ऑड नंबर्स असं म्हणणार आहे. या लॉमध्ये काय म्हटलेलं आहे, द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय दी फ्री फॉल बॉडी इन सक्सेसिव्ह टाईम इंटरवल इज इन दी रेशो 1:3:5:7, असा हा गॅलिलिओ लॉ ऑफ ऑड नंबर्स. त्यानंतर आहे बघा आणखीन एक टर्म आहे, वी हॅव टू शो दॅट स्टॉपिंग डिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इनिशियल वेलॉसिटी. स्टॉपिंग डिस्टन्स जे आहे ते इनिशियल वेलॉसिटीच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे असं आपणाला या ठिकाणी दाखवायचं आहे. कसं दाखवता येईल बघा, स्टॉपिंग डिस्टन्स यस म्हटलं आपण, प्रपोर्शनल टू यू स्क्वेअर असा रिझल्ट आपणाला दाखवायचा आहे. बघा थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन V² इक्वल टू U² प्लस 2AS असं आहे. स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे बॉडी मोशनमध्ये आहे, त्याला ब्रेक अप्लाय करणार, बॉडी थांबणार आहे, म्हणजे फायनल वेलॉसिटी 0 येणार आहे. त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे ते U अशी आहे. वेलॉसिटी जर कमी होत असेल तर हे जे ॲस्लरेशन आहे त्याला आपण रिटार्डेशन असं म्हणणार आहे, निगेटिव्ह ॲस्लरेशन येणार आहे. वेलॉसिटी कमी कमी होत असेल तर ॲस्लरेशन निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे -2AS ॲज वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. आणि आता याच्यावरनं बघा U² - 2AS म्हणजे 2AS इक्वल टू काय येणार आहे U², S इक्वल टू काय येणार आहे U²/2A. हे जे ॲस्लरेशन आहे ते कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे रिटार्डेशन, निगेटिव्ह ॲस्लरेशन जे आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. काढून टाकले की आपणाला काय लिहिता येईल बघा, स्टॉपिंग डिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी असं आपणाला सांगता येणार आहे. आणखीन एक टर्म आहे त्यामधली रिॲक्शन टाईम. काय आहे बघा रिॲक्शन टाईम म्हणजे ऑब्झर्व, थिंक अँड ॲक्ट याच्यामधला जो टाईम आहे त्याला रिॲक्शन टाईम असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला गाडी थांबवणार आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट थांबवणार आहे, थांबवण्यासाठी आपणाला विचार करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपणाला त्याला थांबवायला पाहिजे. एवढा मधला जो वेळ आहे त्याला रिॲक्शन टाईम असं म्हटलेलं आहे. इट इज द टाईम इंटरवल बिटवीन ऑब्झर्व, थिंक अँड ॲक्ट. पाहिल्यानंतर आम्ही विचार करणार आणि त्याच्यानंतर ॲक्शन करणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा व्हेकल चालवत आहे आणि समोरून एखादी व्यक्ती आली, एखादं लहान मूल आलं,
तर आपण काय करायला पाहिजे? आपण ब्रेक अप्लाय करायला पाहिजे. ब्रेक कधी अप्लाय करणार आपण? मुलाला बघितल्यानंतर, म्हणजे ऑब्झर्व. बघितल्यानंतर आपण विचार करतो की आपणाला ब्रेक अप्लाय करायला पाहिजे, म्हणून आपण काय करणार? थिंक, विचार केला आणि त्याच्यानंतर ब्रेक अप्लाय केला. एवढ्यामध्ये जो काय कालावधी आहे त्याला आपणाला या ठिकाणी रिॲक्शन टाईम असं नाव द्यायचं आहे. जनरली हा रिॲक्शन टाईम जो आहे तो 1/15 सेकंद एवढा आहे. म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही ब्रेक जे अप्लाय करणार आहे किंवा ते जे काय ऑब्जेक्ट आहे ते थांबवणार आहे, विचार करून तेवढ्या कालावधीसाठी फक्त आणि फक्त 1/15 सेकंद एवढा वेळ लागणार आहे. हा टाईम जो आहे तो सिच्युएशन आणि पर्सन टू पर्सन बदलतो. पर्सन टू पर्सन बदलतो, त्याचबरोबर सिच्युएशनवरती सुद्धा अवलंबून आहे. दिस टाईम इन्क्रीजेस, हा टाईम वाढतो. केव्हा वाढतो बघा, की ज्यावेळेला एखादी व्यक्ती व्हेकल चालवत असताना ड्रिंक केलेली असेल किंवा नशा असेल, ड्रग घेतलेला असेल किंवा आणि कुठल्या विचारामध्ये असेल, तर काय होणार आहे की ॲक्ट होण्यासाठी, म्हणजे ऑब्झर्व करणार तो, विचार करण्यासाठी वेळ लागणार आणि ॲक्ट होण्यासाठी वेळ लागणार. त्यामुळं बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट होणार आहे. म्हणजे समोर तुम्ही मुलगा बघितलेला आहे, तुम्ही व्हेकल चालवत आहे आणि तुम्ही जर ब्रेक अप्लाय केला नाही तर व्हेकल पुढं जाणार, त्या मुलाला धडकणार किंवा जी काय व्यक्ती असेल, कोणी असेल, त्याला जाऊन तुम्ही धडकणार. म्हणजे रिॲक्शन टाईम हा कमी असायला पाहिजे. आणि जास्त का होतो तर त्याची कारणं आपण सांगितली, की एखाद्या वेळेला अल्कोहोलिक पर्सन असेल गाडी चालवणारा, नशेमध्ये असेल, ड्रग घेतलेला असेल किंवा कुठल्या तरी एका विचारामध्ये असेल, तर हा रिॲक्शन टाईम वाढतो आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढणारं आहे. असा हा रिॲक्शन टाईम. आणि त्याच्यानंतर आहे ते रिलेटिव्ह वेलॉसिटी. रिलेटिव्ह वेलॉसिटी काय आहे बघा, या आपण जर रिॲक्शन टाईमचा विचार केला तर बघा, रिॲक्शन टाईममध्ये वेलॉसिटी आहे ती यू अशी, टाईम आहे तो टी, म्हणजे अंतर किती कवर करणार आहे? यू टी एवढा. आणि स्टॉपिंग डिस्टन्स आपल्याकडं आहे ते काय आहे? u²/2a. म्हणजे टोटल डिस्टन्स जे आहे ते आपणाला ut + u²/2a एवढं टोटल डिस्टन्स कव्हर केलं जाणार आहे. म्हणजे स्टॉपिंग डिस्टन्स बरोबर आपणाला या रिॲक्शन टाईमचं डिस्टन्स जे आहे तेही विचारात घ्यायला पाहिजे. आणि पुढची टर्म आपण या ठिकाणी रिलेटिव्ह वेलॉसिटी सांगणार आहे. रिलेटिव्ह वेलॉसिटी काय आहे बघा, वेलॉसिटी इज नॉट ॲब्सल्यूट टर्म, इट इज अ रिलेटिव्ह टर्म. म्हणजे कुणाच्या तरी सापेक्ष आपल्याला सांगायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा ए व्हेकल आहे 25 मीटर पर सेकंद जाणार आहे, दुसरं बी व्हेकल आहे समजा 10 मीटर पर सेकंद जाणार आहे, आणि समजा तुम्ही या ठिकाणी उभारलेला आहात. तुम्ही या ठिकाणी उभारलेला आहात. ए या व्हेकलमधून एखादी व्यक्ती जात असेल किंवा व्हेकल जात असेल तर तुम्ही स्थिर असाल तर एचा स्पीड किती असणार आहे? 25. बीचा किती असणार आहे? 10. पण समजा तुम्ही जर या बी या व्हेकलमध्ये बसला असाल तर एचा स्पीड किती असणार आहे? 15 मीटर पर सेकंद. बघा, स्पीड बदलला. एचा स्पीड आहे 25 तुम्ही स्थिर असताना, बीचा स्पीड आहे 10 तुम्ही स्थिर असताना. तुम्ही जर बी या व्हेकलमध्ये असाल तर एचा स्पीड येणार आहे 15 आणि तुमचा बी बरोबरचा स्पीड येणार आहे 0. कारण तुम्ही आणि व्हेकल एक समान गतीनं जाणार आहे. त्यामुळं विथ रिस्पेक्ट टू व्हेकल बी तुमचा स्पीड 0 असणार आहे. एचा मात्र काय असणार आहे? 15 मीटर पर सेकंद असणार आहे. म्हणजे ही वेलॉसिटी जी आहे ती रिलेटिव्ह टर्म आहे, इट इज नॉट ॲब्सल्यूट टर्म.
मग आपणाला या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीबद्दल कशा पद्धतीनं लिहिता येईल बघा. समजा एक बॉडी आहे या डायरेक्शनमध्ये, दुसरी आहे या डायरेक्शनमध्ये, व्ही ए बार असं म्हटलं, याला आपण व्ही बी बार असं म्हटलं, व्ही ए बार व्ही बी बार. आणि समजा याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर मी समजा हा व्हेक्टर काढला, मी याला व्ही ए बी बार असं म्हणणार आहे. त्याला मी काय म्हणणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. आणि आता साधा आपला ट्रँगल लॉ ऑफ व्हेक्टर आपण अप्लाय करणार आहे. काय होते बघा, हा पहिला व्हेक्टर, क्रमानं दुसरा व्हेक्टर, हा रिझल्टंट व्हेक्टर. त्रिकोणाची राहिलेली बाजू म्हणजे काय, रिझल्टंट व्हेक्टर. पहिला व्हेक्टर व्ही बी बार, क्रमानं दुसरा व्हेक्टर व्ही ए बी बार इक्वल टू बघा रिझल्टंट व्हेक्टर आहे तो बरोबर आहे का बघा, ॲरो कुठं आहे बघा, व्ही ए बार. म्हणजे व्ही ए बी बार इक्वल टू लिहायचं असेल तर व्ही ए बार मायनस व्ही बी बार असं लिहिता येणार आहे. आणि समजा मी व्ही बी ए बार लिहिला तर असा घ्यायला पाहिजे मला बघा, व्ही बी ए बार हा व्हेक्टर आहे. मग त्याला काय होणार बघा, पहिला व्हेक्टर व्ही ए बार, क्रमानं दुसरा व्हेक्टर व्ही बी ए बार, रिझल्टंट व्हेक्टर बघा हा पहिला, क्रमानं दुसरा, तर हा रिझल्टंट व्हेक्टर येणार आहे व्ही बी बार. म्हणजे व्ही बी ए बार इक्वल टू व्ही बी बार मायनस व्ही ए बार. हे दोघं बघा कसे आहेत, इथं तर आपल्याला फिगरमध्ये क्लिअर कटच दिसते, दोघं एकमेकाच्या विरुद्ध आहेत. तसं या ठिकाणी सुद्धा व्ही ए बार व्ही बी बार हे एकमेकाच्या उलटच असणार आहेत. याला मला काय लिहिता येते बघा, व्ही ए बार मायनस व्ही बी बार. म्हणजेच काय लिहिणार आपण, व्ही बी ए बार इक्वल टू मायनस व्ही ए बी बार असं आपणाला लिहिता येणार आहे. अशी ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी असं म्हणणार, इथं बी विथ रिस्पेक्ट टू ए असं म्हणणार आहे. समजा या दोन व्हेलॉसिटी ज्या आहेत त्या एका डायरेक्शनमध्ये असतील तर काय लक्षात येणार बघा आपल्या, व्ही ए बी बार असं म्हटलं, व्ही ए बार मायनस व्ही बी बार. जर एका डायरेक्शनमध्ये असतील तर आपणाला काय करता येते बघा, त्याची मॅग्निट्यूड घ्यायची असेल तर व्ही ए मायनस व्ही बी असं घेणार आहे. विरुद्ध दिशेमध्ये असतील तर व्ही ए बी मॅग्निट्यूड काय येणार बघा, व्ही ए मायनस, विरुद्ध म्हणजे ही मायनस करायला पाहिजे, म्हणजे व्ही ए प्लस व्ही बी असं करणार आहे. म्हणजे एक व्हेकल 25 मीटर पर सेकंद राईटला जात असेल, समजा हे ए आहे आणि हे बी आहे, आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये लेफ्टला जात असेल तर यांचा स्पीड किती असणार आहे, एकमेकासापेक्ष 35 मीटर पर सेकंद. आणि जर एका डायरेक्शनमध्ये असतील तर किती असणार आहे, 15 मीटर पर सेकंद. म्हणून बऱ्याच वेळेला बघा दोन व्हेकल, तुम्ही एका व्हेकलमध्ये बसलेलं आहे, हायवेला वगैरे लक्षात येतं बघा की आपल्या साईडनं जाणारं जे व्हेकल आहे त्याचा स्पीड जो काय असेल, आपण जर पुढं असेल तर ते मागणं ओव्हरटेक करणार असेल तर त्याचा स्पीड जास्त असायला पाहिजे. त्याचा स्पीड आपणाला कमी वाटतो, परंतु समोरून येणारं जे व्हेकल आहे आपल्या मागून येणाऱ्या व्हेकलपेक्षा जर त्याचा स्पीड कमी असेल तरीसुद्धा आपणाला ते दुसरं जे व्हेकल अपोजिट डायरेक्शनमध्ये जाणार आहे ते एकदम फास्ट जातं. कारण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी आहे ती एका डायरेक्शनमध्ये वजा होणार आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲड होणार आहे. म्हणजे विरुद्ध जाणारे दोन व्हेकल असतील तर त्यांचा एकमेकासापेक्ष जो काय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे ती जास्त आहे, एका डायरेक्शनमध्ये असेल तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय आहे, कमी आहे. हायवेला आपल्या लक्षात येते बघा की दोन व्हेकल अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर आपणाला आपण ज्या व्हेकलमध्ये आहे ते दुसरं व्हेकल जास्त स्पीडने गेलेलं जाणवतं, आणि एका डायरेक्शनमध्ये असेल तर कमी स्पीडनं जाणवतं बघा. अशी ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आणि आता काही न्यूमरिकल्स आपणाला या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत बघा.
हे जे काय इक्वेशन ऑफ मोशन्स आहेत त्याच्यावरती आधारित न्यूमरिकल्स आहेत बघा. काय आहे बघा. ॲन एरोप्लेन has a run of 500 meter to take off from the runway. From the runway, it starts from rest and moves with constant acceleration to cover the runway in 30 seconds. What is the velocity of the aeroplane? Velocity of the aeroplane at the takeoff. काय सांगितले बघा. ए एरोप्लेन हॅज ए run off. Aeroplane has a run of 500 meter to take off from the runway. It starts from rest and moves with a constant acceleration to cover the runway in 30 seconds. What is the velocity of the aeroplane at the take-off? विमान जे उड्डाण करणारं आहे, लँडिंग आणि टेकऑफ. टेकऑफ म्हणजे उड्डाण करणारं आहे. तर ते पहिल्यांदा काय करतं, ती जी काय धावपट्टी आहे, रनवे आहे, त्याच्यावरती ते गतीमध्ये असतं आणि थोडं अंतर कव्हर केल्यानंतर ते टेकऑफ घेणार आहे. तर ते अंतर तुम्हाला 500 मीटर दिलेलं आहे, त्याच्यासाठीचा टाईम दिलेला आहे 30 सेकंद. मग ती टेकऑफच्या वेळची वेलॉसिटी किती असेल असं विचारलेलं आहे. आपणाला या ठिकाणी बघा डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे S = 500 मीटर, T = 30 सेकंद आणि विचारलेलं आहे इनिशियल वेलॉसिटी तर 0च आहे. या सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशनवरून आपणाला ॲक्सलरेशन काढता येणार आहे. बघा 500 = 0 + ½ AT² म्हणजे 900 असं येणार आहे. म्हणजे 1000 = 900 A. 0 कॅन्सल होईल दोन्हीकडले. A = 10/9 मीटर/सेकंड² असं म्हणूया आपण. 10ने डिव्हाइड करता येईल 1.111 असं त्याच्यामध्ये येणार आहे. आणि आता वेलॉसिटी पाहिजे आपणाला. V = U + AT. V = U आहे 0, A बघा 10/9 आहे, इंटू टाईम आहे तो 30 आहे. V = 300 / 9 म्हणजे 100 / 3 म्हणजे काय येणार आहे बघा 33. 3 डिव्हाइड करता येईल तुम्हाला 33.33 मीटर/सेकंद असं हे वेलॉसिटी, असं हे ॲन्सर आपणाला या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात आलं का? बघा डिस्टन्स आहे, टाईम आहे, त्याच्यावरून आपण ॲक्सलरेशन काढणार. वेलॉसिटी विचारलेली आहे. फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन आपण वापरणार आहे. दुसरं बघा काय आहे.
बघा सेकंड प्रॉब्लेम काय दिलेला आहे. ए कार मूव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट रोड. Straight road with a speed of 120 kilometer per hour is brought to rest by applying brakes. पुढं काय म्हटलेलं आहे बघा. द कार कव्हर a distance of 100 meter before it stops. Calculate पहिला पॉइंट आहे द ॲव्हरेज रिटार्डेशन of the car. दूसरा पॉइंट आहे टाइम टेकन by the car to come to rest. काय सांगितले बघा. ए कार मूव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट रोड विथ ए स्पीड ऑफ 120 किलोमीटर पर आवर is brought to rest by applying brakes. The car covers a distance of 100 meter before it stops. Calculate the average retardation of the car. आणि दुसरा आहे ते टाइम टेकन बाय कार टू कम टू रेस्ट. दिलेल्या गोष्टी काय आहेत बघा. मूव्हिंग विथ ए स्पीड म्हणजे पहिला स्पीड आहे 120 किलोमीटर पर आवर. त्याला कन्व्हर्ट करायचं आहे 120 इंटू 5/18 असं करता येणार आहे. म्हणजे किलोमीटरचं मीटर करायचं आहे, तासाचे सेकंद करायचे आहेत. किलोमीटरचे मीटर 1000 येणार आहेत, तासाचे सेकंद जे आहेत ते 3600 येणार आहेत. म्हणजे हे 2 झिरो कॅन्सल झाले. 10/36 म्हणजेच 5/2 भागलं की 5/18 मीटर पर सेकंद असं येणार आहे. म्हणजे याला मी 5/18 मल्टिप्लाय करणार आहे. काय येणार बघा. 12×5 = 60 म्हणजे 600 डिवायडेड बाय 18. इथं काय होणार आहे बघा. 6×3 = 100/3 मीटर पर सेकंद असं मिळेल आपणाला. त्यानंतर ब्रॉट टू रेस्ट म्हणजे V0 आहे. डिस्टन्स आहे ते 100 मीटर असं आहे. विचारलेलं आहे रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ॲक्सलरेशन किती असेल आणि टाईम किती असणार आहे. बघा रिटार्डेशन विचारलेलं आहे. इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे 120. फायनल वेलॉसिटी आहे. याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल बघा. थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन V² = U² + 2AS असं लिहिता येईल. आपणाला थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन जे आहे ते लिहिता येणार आहे. V² = U² + 2AS. V0 आहे. U बघा 100/3 स्क्वेअर घेऊया आपण +2A
यस दिलेला आहे बघा 100. -200 ए इक्वल टू काय येणार बघा, स्क्वेअर केला की 10,000/9. हे 2 झिरो इथं कॅन्सल करता येतील. ए इक्वल टू -100/18 म्हणजेच -50/9. ए इक्वल टू आपणाला लिहिता येणार आहे. किती येते बघा, 9 जर भागायचं ठरवलं आपण, 9×5=45 म्हणजे 5.556 मीटर/सेकंद असं आपणाला रिटार्डेशन, निगेटिव्ह ॲक्सलरेशन म्हणजे रिटार्डेशन आहे. मग याला रिटार्डेशन लिहायचं असेल तर बघा, इक्वल टू रिटार्डेशन म्हटल्यानंतर आपण प्लस साईन करणार आहे. त्यानंतर बघा दुसरी क्वांटिटी विचारलेली आहे टाईम. पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन वापरता येईल. व्ही इक्वल टू यू प्लस AT असं आहे. 0 इक्वल टू यू बघा 100/3 असं आहे. रिटार्डेशन आहे बघा 50/9 × T म्हणजे काय येईल बघा, 50/9 T इक्वल टू 100/3. हे काय होईल बघा, 3 इकडं डिवाईड करता येईल, 50 तिकडं जाईल. देअरफॉर T इक्वल टू काय येणार आहे बघा, हे 50 तिकडं जाणार आहे. म्हणजे किंवा हे इथं असं होईल बघा, 10 हा 3 गेला की वरती येणार, भागाकारामध्ये 5 येणार, म्हणजे 5 दुणे 10, 3 दुणे 6 सेकंद असं मिळणार आहे. टाईम मिळाला आपणाला 6 सेकंद. आणखीन एक आहे बघा, नेक्स्ट बघा, ए कार ट्रॅव्हल्स ॲट ए स्पीड किती आहे बघा, ऑफ 50 km/h फॉर 30 minutes. At 30 km/h for next 15 minutes. And then 70 km/h for next 45 minutes. 45 minutes. What is the average speed of the car? Average speed of the car. बघा, एक कार सांगितलेली आहे तुम्हाला 50 km/h 30 मिनिटासाठी जाणार आहे, म्हणजे अर्ध्या तासासाठी जाणार आहे. पुन्हा त्याचा स्पीड बदलणार आहे 30 km/h 15 मिनिटासाठी, आणि त्याच्यानंतर 70 km/h, बरोबर आहे का बघा, किती 45 मिनिटासाठी जाणार आहे. तर सरासरी स्पीड किती असेल असं विचारलेलं आहे. काय लिहिता येते बघा, पहिला स्पीड आहे 50 km/h. त्याच्यासाठीचा टाईम आपण आवर्समध्ये घेतला तर बघा 0.5 आवर्स येणार आहे.
दुसरा बघा 30 आहे, त्याच्यासाठीचा टाईम बघा पॉईंट किती येणार बघा 0.25 आवर्स, 15 चौक 60. V3 = 70 किलोमीटर पर आवर. त्याच्यासाठीचा टाईम आहे 45, म्हणजे किती येणार, हे दोघांची बेरीज होईल 0.75 तास. तर ॲव्हरेज स्पीड किती असेल? ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय? टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. V = काय लिहिता येईल बघा, पहिला अंतर S1, दुसरा अंतर S2, तिसरा अंतर S3 डिवायडेड बाय T1 + T2 + T3. पहिला अंतर स्पीड आहे, टाईम आहे, दोघांचा गुणाकार V1 T1 + V2 T2 + V3 T3 डिवायडेड बाय T1 + T2 + T3. बघा पुढे कॅल्क्युलेशन कसं करता येईल आपणाला. V = व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आपण. पहिला बघा 50 गुणाकारामध्ये 0.5 अधिक 30 गुणाकारामध्ये 0.25 अधिक 70 गुणाकारामध्ये 0.75 भागाकारामध्ये काय येणार बघा 0.5 अधिक 0.25 अधिक 0.75. V = लिहायचं आहे आपणाला. खाली बेरीज काय येणार बघा 0.75 अधिक 0.25 म्हणजे 1 होणार, आणि हे खाली काय येणार 1.5. वरती काय येणार बघा, पहिल्या दोघाचा गुणाकार 25 येणार आहे, दुसऱ्या दोघाचा गुणाकार बघा 25 × 75 म्हणजे 7.5 येणार आहे, तिसऱ्या दोघाचा गुणाकार बघा आपण गुणाकार करूया 7×5 = 35, हे 0, 7×5 = 35 म्हणजे किती येणार 3, 7 7 49 आणि 3 52.5 असं होणार आहे. V = बेरीज करता येईल आपणाला 5 आणि 5 10, हातचा 1 येणार आहे, 2 आणि 1 3 आणि 7 10 आणि 5 15, हातचा 1 आला, 6 आणि 7 13 आणि 2 बरोबर आहे का बघा 6 आणि 2 8, हे 7 घ्यायची गरज नाही, अपॉन 1.5. V = डिवाइड करता येईल 85 डिवायडेड बाय 1.5. 15 × 75 5चा भाग जाणार आहे बघा, त्याच्यानंतर राहणार किती बघा 10. आता 1.5 ने डिवाइड करायचं, 15 × 90 म्हणजे 56.90 म्हणजे 10 राहणार आहे, म्हणजे किती होणार आहे 67 किलोमीटर पर आवर असं लिहिता येईल. आणि जर आपणाला मीटर पर सेकंदमध्ये पाहिजे असेल तर कसं करता येते बघा, V = 56.67 × 5/18 मीटर पर सेकंदमध्ये येईल. 5 मल्टिप्लाय केलं आपण तर बघा 7×5 = 35, 3 येणार, 5 × 3 5 × 30 आणि 3 33, 3 येणार, 30 आणि 3 33, 3 येणार, 5 × 5 = 25 आणि 3 28 होणार, भागाकारामध्ये 18. दोघांच्या लॉगची वजाबाकी आणि अँटी लॉग बघता येईल आपणाला. अँटी लॉग लॉग बघा, गुणाकार बघा 5 आणि 7चा गुणाकार 35 म्हणजे 3 येणार आहे. त्याच्यानंतर बघा त्यामध्ये आपणाला 6 आहे, 5 × 30 आणि 3 33, 3 येणार आहे, 5 × 30 आणि 3 33, 3 येणार आहे, 5 × 5 = 25 आणि 3 28 आणि भागाकारामध्ये 18 आहे. लॉग बघा वरचा लॉग काय येणार आहे बघा 2 -1. आता 28चा 3 हा 5 आहे, ऑड आहे, म्हणजे आपल्याला 4 करता येईल. 28चा 3 आणि 4 मध्ये 28 बघा 3 मध्ये, 4 मध्ये आहे 6, 18 आणि 6 24 म्हणजे 45 24. 18चा आहे बघा 25 53,
1, त्याच्यानंतर काय येणार बघा, 7 आणि 5 12, 9 आणि 6 15, इथं 1 येणार आहे, इथं 1 येणार आहे. 19चा 7 आणि 1मध्ये अँटीलॉग बघायचं आहे आपणाला. 19 7मध्ये आणि 1मध्ये आहे तो 0 आहे. 1574 असं आहे. व्ही इक्वल टू 15.74 मीटर पर सेकंद. असं हे ॲन्सर आपणाला मीटर पर सेकंदमध्ये किलोमीटर पर आवरमध्ये करता येणार आहे.